गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार म्हणजे बंधूंनी भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? शुक्रवार आपण काहीतरी मोजणी मापणी मांडणी केली होती कुठल्या गोष्टीबद्दल की आपण 320 खाली किंवा 420 वरती काहीतरी करू. मार्केटने परत आपल्या लेवलला रेस्पेक्ट केलेलं आहे. बघा, मी हर वेळा लेवल्स चेंज करत असतो का? कारण का मार्केटमध्ये कुठे बायर्स आहेत, कुठे सेलर्स आहेत, एफआय वाले डी वाले कुठे काय सेल करतायत हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. आता आज जो रविवारचा आपण व्हिडिओ बनवतो तो खास करून बनवतो सोमवारसाठी, प्लस आपण पुऱ्या विकलीचा बनवतो. चला येऊया आणि बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करण्याच्या तिरकीत आहे किंवा काय करण्याच्या धोरणात आहे किंवा काय करणार आहे. त्या गोष्टीसाठी आपल्याला प्लेन चार्ट बघायला लागेल 5 मिनिटं 15 मिनिटांमध्ये. ओके, 15 मिनिटांमध्ये आपण ती जी लाईन मारलेली, तो स्ट्रँगल बनवलेला असावाला, ठीक आहे, तो बरोबर आहे. चला ठीक आहे, याला मानलं आपण. तर आपण काय करूया, इथे आपण लाईन लावून ठेवूया अशी, इथे एक आणि इथे एक. ओके, त्यानंतर अजून 1 तासामध्ये जर मी आलो तर मार्केट आपल्या रेंज पेक्षा जर असं वरती आहे, मी असं बोलेन, जर असं वरती, समजा एक ही लेवल आहे, एक लगभग बघा ही लेवल आहे, म्हणजे अजून एक लेवल तुम्हाला दाखवतो बघा, ही वाली एक आहे लगभग. तरी मी अंदाज मांडतो, मी डायरेक्टली मांडत नाहीये. ओके, पहिला झोन, दुसरा झोन, तिसरा झोन मध्ये मार्केट आता परत दुसरा झोन, तिसऱ्या झोन मध्ये येऊन परत पहिल्या झोन मध्ये आले. म्हणजे हा ट्रेड टेस्ट आहे का ते समजण्यासाठी टाइम लागतो. कारण तुम्हाला सांगितलं होतं की पॅटर्न्स बनतात ना, तेव्हा ते लांब लांबचे पॅटर्न बनतात. हा ऑगस्टचा महिना लगभग असाच पॅटर्न असू शकतो किंवा इकडनं परत वरती परत खाली असं असू शकतं. ओके, आता आपण 3 अवर्स वरती आलो ना, तर आपल्याला कळेल की यस, इथे अजून एक सेम पॅटर्नला बनलं बघा. हा ह्याला बोलतात अभ्यास. ओके, तर आपण हे काउंट टाकूया, ही वाली काउंट टाकूया. हाय म्हणजे आता मला लगभग आहेत ना इथे 500च्या वरती मार्केटने सर्व केलं पाहिजे. जे त्याची पण मी बोललो होतो की 500च्या वरती जर मार्केटने सर्व केलं, स्टेबल झाला, तर मार्केट वरच्या दिशेला जाईल, नाही तर खाली येईल. ओके, त्यानंतर जर आपण डेली वरती बघत असू तर डेली तुम्हाला काय दिसते बघा, डेली वरती क्लिअर कट हॅमर दिसते. डेली वरती क्लिअर कट हॅमर दिसते, त्यानंतर दुसरी हॅमर दिसते आणि नंतर दिसते डोजी. डोजी इज अ ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल पॅटर्न. म्हणजे बायर्स आणि सेलर्सने ताकद लावली, त्यामुळे ही कॅन्डल बनण्यात आलेली आहे. आणि ही कॅन्डल असू शकते सपोर्टच्या ठिकाणी, लगभग खालच्या ठिकाणी, तर इकडनं एक रिव्हर्सलची अपेक्षा आहे. उद्या मी बहुतांश वरचा साठी ट्रेड करण्याचा प्रयत्न करेन, कारण का मला इंडिकेटर्स, चार्ट पॅटर्न्स, कॅन्डल पॅटर्न्स मला बहुतांश वरच्या साईडचा प्रेशर दाखवत आहेत. खालनं प्रेशर आहे आणि मार्केट वरच्या साईडला जाण्याचा हा प्रयत्न करत आहे. मला बहुतांश उद्या इथे येत ना एक ग्रीन कॅन्डल ह्याच्या खाली किंवा ओपन जरी झाली तर या रेटच्या लेवल पर्यंत एक अशी ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे. ओके, पण त्याचबरोबर आहे ना, त्याचबरोबर तुम्ही जर बघाल ना, तर एक दुसरा पॅटर्न पण बनलाय, तो पण आपण टाळू शकत नाही, त्याला नजर अंदाज करू शकत नाही. नीट बघा, जो आहे खाली वर, खाली वर मध्ये आहे, वरती जाऊन मग खाली येईल किंवा हा खालचा पॅटर्न अजून फॉलो करतोय, हे बघणं जरासं आता अवघड होणार आहे. माझं एकच म्हणणं आहे, उद्या लगभग ह्या लेवलच्या वरती माझी बाईंग कुठली 366च्या वरती बाईंग आणि डायरेक्टली 300च्या खाली सेलिंग. विशेष समजून कॅन्डल खूप छोटा म्हणजे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. परवा एक्सपायरी आहे, मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी, त्यामुळे उद्या काहीतरी मुवमेंटची अपेक्षा असू शकतं. कारण मार्केट एकाच रेंज मध्ये असतेच ते खाली येते आणि एका पॅटर्न मध्ये खाली येते. ठीक आहे, तर वीकली वरती म्हणून बघूया एक्झॅक्टली काय धोरण चाललंय तिथे. वीकली वरती जर मी बघतोय, सगळं काढतोय, तर जरा घातक आहे. वीकली वरती काय माहिती काय, हे बघा, जो आपण डोजी बघत होतो, जो वरच्यासाठी बघत होतो ना, तो इथे ऑलरेडी वीक वरती स्ट्रॉंग आहे खालच्यासाठी आणि ते एक रॅली भेटते. मग लेवल्स बघा खालच्या आहेत,
माझ्या मते ना मार्केटने ना 23,800 इथं टच करावी, मान द्यावा आणि नंतर रॉकेट व्हावं, तर तो खरा ट्रेड होऊ शकतो. आता मी हे का बोलतो माहितीये, कारण काय टेक्निकल अनालिसिस आहे याच्यावरती. तुम्हाला मी का बोलतोय हे पण तुम्हाला दाखवून देतो. एकदम क्लिअर कट ट्रेंड लाईन अशी फिक्स होईल. हा असा एक पॅटर्न त्रिकोण बनेल आणि त्याचा ब्रेकआउट झाल्यावर मार्केट मग 26,000च्या लेवलला आपण बघू शकतो. ठीक आहे, या झाल्या मोठ्या टाइम फ्रेम वरती बघणाऱ्या गोष्टी. ठीक आहे, जर आपण अजून 5 मिनिटावरती बघूया, 15 मिनिटावरती बघू ना. ओके, तर निफ्टीमध्ये जो पॅटर्न बनलाय तो नक्कीच लोअर लो पॅटर्न बनत आहे. लोअर लो पॅटर्न बनत आहे, तर लोअर लो पॅटर्न आणि हायर हाय पॅटर्न, बेरिश डायरेक्शन, बुलिश डायरेक्शन, हे सगळं माझ्या मुलांना माहिती आहे. ओके, आणि आता माझ्या 90 बॅचचा तोच अध्याय चालू आहे, म्हणजे तोच धडा चालू आहे. सिंपल गोष्ट आहे, ही लेवल आहे तशीच आपण इथे लेवल लावून ठेवलेली आहे बघा, लेवल लावून ठेवलेली आहे. ठीक आहे, मग आता 15 मिनिटामध्ये मार्केट काय करते ही गोष्ट बघण्यासारखी आहे. या लेवलला आपण जरासं इथे घेऊया आणि ह्या लेवलला आपण जरासं इथे घेऊया. सांगा काय फरक पडतोय तुम्हाला? आता मार्केटला काहीच फरक पडत नाही, मी त्याच लेवलला खूप स्ट्रॉंग राहणार आहे. हा फक्त लेवल्स मी काय करणार माहितीये का, लेवल जरा इथे खाली घेईन, कारण का त्या दिवशी एक मला बॉटम भेटला म्हणून 320 च्या खाली, स्ट्रँगलच्या खाली 15 मिनिटची कॅन्डल क्लोज, मार्केट डायरेक्टली तुम्हाला 24,180 पर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे. आणि जर मार्केट स्ट्रँगल तोडून वरच्या साईडला 420 हे 450 जर तोडून जात असेल 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या नंतर, तर मग 450, ऐकून घ्या, 450. माझा आवाज जरा तुम्हाला दबल्यासारखा या प्रोग्राम वाटत असेल, कारण का तब्येत खराब आहे म्हणून व्हिडिओ पण लेट बनवलेला आहे. खोकला आणि सर्दी असल्यामुळे व्हिडिओ बनवण्याची ताकद नाहीये, पण काही उत्सुक लोकांनी मला मेसेज केले, तुमचा व्हिडिओ नाही आला म्हणून मी हा प्रयत्न करतोय, मानून घ्या, त्यासाठी क्षमा मागतो मी. ओके, त्यानंतर इकडनं 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज करून जर आपला पॅरलर झोन तोडत असेल, त्याला टेक्निकल वरती मी बोलेन उत्तम योग आहे. त्यासाठी वरती जाण्यासाठी माझे टार्गेट, मग पहिला टार्गेट माझा 500चाच असेल, आणि 500च्या वरती तुम्हाला माहिती आहे 580चा आहे आणि वरती 600चा पण आहे. ठीक आहे, तर ते नंतरची गोष्ट आहे. पण आता ह्या स्ट्रँगल मध्ये मार्केट उद्या पण राहतं का हे बघणं खूप फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा लेवल समजून गोष्टी आराखडा आपण विकली डेली वरती काढलाय. 7 मिनिटांमध्ये व्हिडिओ बनवतोय, कारण का 15 मिनिटांमध्ये जे तुम्हाला ज्ञान भेटणार आहे ते तुम्हाला 7 मिनिटांमध्ये दिलंय. कारण का बोलण्यासारखं काहीच नाही, कारण का मार्केटनी बोलण्यासारखं काही केलंच नाहीये. ओके, दुसऱ्या गोष्टीवरती जर मी आधारित असेल तर काही कुठल्याही पॅटर्न म्हणत नाही. हा आरएसआय डायव्हर्जन आपण एकदा चेक करून घेऊया, नक्कीच आरएसआय. ओके, आरएसआय डायव्हर्जन मध्ये बघा काहीच पॅटर्न नाहीये, त्यामुळे आरएसआय पण नाही. मार्केट करतंय काय, मार्केट तुम्हाला थकवते, तुमच्या डोक्याला त्रास देते, मेंदूला त्रास देते, आणि जेव्हा तुमच्या डोक्याचा त्रास जास्त होईल ना तेव्हा मार्केट वरती जाईल, तुम्ही थकाल, हाराल, आणि जेव्हा ट्रेडिंग बंद कराल, आता आज नाही, आज नाही, कंटाळा आलाय, आज नाही, पॉसिबलच नाही, आज मार्केट खूप साईडवेज आहे, आणि त्या दिवशी एक ग्रीन कॅन्डल किंवा एक रेड कॅन्डल मिळेल, मार्केट पैसा देऊन जाईल. पेशन्स ठेवणं जरुरी आहे. शिकताय, समजताय, चांगली गोष्ट आहे, पण त्याचं अनुकरण लाईव्ह ट्रेडिंग मध्ये कसं करताय हे खूप डिपेंड आहे. खूप लोक मला म्हणतात की मी हा कॉल घेतलाय, मी हा पुट घेतलाय, मला अननोन मेसेज यायला लागलेले आहेत, अननोन फोन यायला लागलेले आहेत की सर काय करायचंय. ओळख नाही पाळख मी तुम्हाला कसं गाईड करू? कोणी असू शकतं, सेबीच असू शकतं, गुगल युट्यूब असू शकतो, कुठलाही. मी नाही, काल मला पण एक फोन आलेला गुजरातवरनं, तुम्ही ट्रेडिंग करता, तुमचे व्हिडिओ बघतो, आम्हाला आवडतात, तुमचे टार्गेट हिट होतात. तर मला वाटलं क्लासची एन्क्वायरी, सेशनची एन्क्वायरी ना, शिकायचं असेल नाही, 1 करोड देतो तुम्हाला, 2 करोड देतो मी, पैसे देतो, तुम्ही मला माझा प्रोफाईल हँडल करा, 80% प्रॉफिट आमचा, 20% प्रॉफिट तुमचा, करोडचा हिशोब, 20 लाख महिन्याला. अरे देवा, रामकृष्ण हरी, एवढा पैसा जर कमवायचा असेल आणि एवढ्या पैशाच्या पाठी पडायचं असेल तर मला सगळं सोडून ह्यांच्या पाठी गुलामी करायची आहे का? मी त्यांना तेच उत्तर दिलेलं आहे, माझ्याकडे काल रेकॉर्डिंग पण आहे. उडत्या दालच्या पंची, कधी ह्या झाडावरती कधी त्या झाडावरती मन केलं ट्रेडिंग केलं, नाही केलं नाही केलं, तुमचे पैसे घेतले तर मला रोज ट्रेडिंग करायला लागेल. का करू? आज 20-25 वर्ष जेव्हा नोकरी करून मी आज हा प्रोफेशन मध्ये आलोय, शिकलो, समजलो, एवढी मेहनत केली, आणि परत मी तीच गुलामी करू? गुलामीपेक्षा मी लोकांना एज्युकेटेड करेन, लोकांना सक्षम बनवेन, हा उद्देश मला चांगला वाटतो. समाजकार्य पण
समाजकार्य आणि समाजाची बांधिलकी असणं जरुरी आहे. फक्त मी माझा राहून पॉसिबल नाहीये. कारण का जाताना ना चार खांदे लागतात. लक्षात घ्या, कडू आहे पण सत्य आहे. मी माझा माझा करून पैसा कुठलाही कोणी वरती कोण जाऊ शकत नाही. हा पण चार खांदे लागतात. ते चार खांदे कमवणेच म्हणजे सोशल सर्व्हिस, सामाजिक बांधिलकी, आपलं बोलणं चालणं, आपला व्यवहार कसा आहे, आपली वाच्यता कशी आहे, आपण लोकांबद्दल किती आदरेने भावपूर्ण आपण बोलतो, या गोष्टीवरती सगळं निर्भर करतं. ट्रेडिंग मला हे शिकवतं. जेवढं पेशन्स मी राहतो, जेवढं मी रेस्पेक्टफुल राहतो दुसऱ्यांबद्दल किंवा माझ्या स्वतःबद्दल, तरच मी आज ट्रेडर बनू शकतो. ट्रेडर फक्त कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न शिकून नाही, मी माझ्या मनानं सांगतो. एक चांगला कॅरेक्टर असणं खूप जरुरी आहे. एक सिंपल आयुष्य जगणं खूप जरुरी आहे. माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी उद्या गाडी जाऊन घ्यायची आहे, मला पैसा आहे म्हणून मी युएसए ट्रिप करायची, काय अर्थ नाहीये. मी माझ्या कोकणात जाऊन आराम करेन 10 दिवस. आणि गाडी काय घ्यायची आहे मला, गाडी काय, मी पहिल्या पण माझ्याकडे 2-3 गाड्या होत्याच, असं नाही की नाहीये. पण आता मी गाडी घेत नाही. कशाला ती मजुरी करायची. जायचं ना, मन ओला उबर करायची किंवा बाहेरची गाडी करायची, ड्रायव्हरच्या बाजूला बसायचं आणि तो आनंद घ्यायचा. आता ह्या वयामध्ये येऊन पण तुम्ही जर आनंद घेऊ शकत नाहीये आणि पैशाच्या पाठी पडताय, पैसा वाचवताय, त्याला फायदा नाही. मग आयुष्य 60 वर्षाच्या नंतर पण तुम्ही कमवलं तर तुम्हाला कमी पडेल. लिहून घ्या. म्हणून माणसाने समाधानी असलं पाहिजे. मला जे भेटले 500 ते माझे 500, मला 5,000 भेटले तर 5,000, मला 50,000 भेटले 50,000, मला 5 लाख भेटले तर 5 लाख. 500ला बोलतो आज 5,000 झाले तर बरं झालं असतं, 5,000 बोलतो 50,000 झाले तर बरं झालं असतं, आणि 50,000 5 लाखावरती जातो. ही भूक थांबणार नाहीये. मार्केटमध्ये 500चा टार्गेट ठेवा. खूप मोठे ट्रेडर बना. लिहून घ्या. हे तुम्हाला 2-3%, 10% जे छोटे वाटत असतील ना, ही अमाऊंट कॅल्क्युलेट कराल ना, जबरदस्त आहे. मी हा 10%चा फॉर्म्युला सगळ्यांना सांगतो. मार्केटमध्ये 10% स्टेबिलिटी येते. घेऊन निघायचं. मार्केट तिकडनं 100% घेऊन जावं, विशेष नाही. 10% तुमच्या हक्काची, तुमच्या नशिबात, तुमच्या मेहनती तुम्हाला भेटणार. पण जेव्हा तुम्ही 15-20%, 50%चा विषय करता ना, बस तिकडेच तुमचा घात होतो. तुम्ही ट्रेडिंग करत नाही, तुम्ही जुगार खेळायला लागता. मी प्रत्येक वेळा, प्रत्येक लाईव्ह सेशन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना, बाबांनो, ट्रेडिंग शिका, समजा, पण त्याचा उपयोग तुमच्या प्रमाणे करू नका. म्हणजे तुम्हाला बंदूक चालवता आली, हत्यार चालवता आले, तलवार चालवता आली, म्हणजे तुम्ही त्याचा कुठलाही गलत उपयोग केला, मग त्या शिक्षणात तुम्हाला फायदा होत नाही. तुमचं शिक्षण वाया गेलेलं आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की जर खरा ट्रेडर बनायचं आहे, जिद्द दाखवायची आहे, काहीतरी बनून दाखवायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, समाजामध्ये नाव करायचं असेल ना, तर ह्या गोष्टी पाळण्यात जरुरी आहे. ज्या ट्रेडर्स आहेत, निशाणी आहेत, रूल्स, सेटअप्स, डिसिप्लिन. म्हणून मी सर्व सांगतो पहिले थांबायला शिका, गोष्टींनी समजा, त्यानंतर ट्रेडिंग करा. ठीक आहे. तर मी तुम्हाला लेवल समजवल्यात, काही गोष्टी तुम्हाला डीपली समजण्याचा प्रयत्न केलेला आहे वीकली, डेली अनालिसिस वरती. तुमचा उद्याचा दिवस ग्रीन जाऊ ही अपेक्षा करता व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजसाठी एवढंच. आवाज जरा, तब्येत खराब असल्यामुळे आवाज जरासा कमी आहे, आवाजामध्ये ताकद नाहीये. पण आवाजामध्ये ताकद नाहीये, पण बोलतो ना, दिल में जज्बा बहुत है. ठीक आहे. फक्त आवाज थांबलाय, शरीर नाही थांबले. उद्याचा दिवस रॉकिंग करूया. ठीक आहे. तर त्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागतो. आणि मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजच्या पुरती एवढंच. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या पुन्हा भेटूया लवकरच.